नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन मेंढे कृषी वार्ता आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे डाळिंबाची बाग आहे आणि डाळिंबाचं क्षेत्र काही कालावधीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये काही कारणास्तव त्याच्यामध्ये मर रोग असेल आणि तेल असेल याच्यामुळे कमी झालं होतं। परंतु अलीकडील जर 2-4 वर्षाचा जर अभ्यास केला आपण तर डाळिंबाचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचं निघणारं उत्पादन आहे आणि लोकांचं योग्य व्यवस्थापन, या व्यवस्थापनाच्या आधारे चांगला आर्थिक जो फायदा आहे तो फायदा शेतकरी बांधवांना झालाय आणि याच धर्तीवरती एक अतिशय सुंदर असा प्लॉट या शेतकरी बांधवांचा आहे। आपण त्यांची या ठिकाणी मुलाखत घेणार आहे, कशा पद्धतीने चांगले व्यवस्थापन केले याबद्दल आपण त्यांना विचारणार आहे आणि त्यांच्याच तोंडून मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे की डाळिंब हे कशा पद्धतीने शेतकऱ्यांना आर्थिक पद्धतीने मदतीचं फळबाग पीक ठरते, फळबाग चांगल्या पद्धतीने आर्थिक पैसा कमवून देते की आर्थिक हातभार लावते, या पद्धतीने आपण या शेतकरी बांधवांच्या प्लॉटवरती आलेलो आहे। कुठल्या लोकेशन, कुठला तालुका, जिल्हा, गाव कोणते आणि त्या शेतकरी बांधवांचा मोबाईल नंबर, आपण अशा पद्धतीने त्यांची मुलाखत घेतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरती वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ ते व्हिडिओ सुद्धा आपण बघा। तर दादा नमस्कार। नमस्कार। मला आपलं नाव सांगा। प्रकाश बिका बोरसे, राहणार विरगाव, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक। प्रकाश बोरसे, सटाणा तालुक्यातील विरगाव या गावामध्ये आलेले आहे। दादा मला एक सांगा की आपलं क्षेत्र आहे, किती क्षेत्र आहे टोटल? क्षेत्र 2.5 एकर आहे आणि त्याच्यात 9 सातूर लागवण केलेली आहे। 9 म्हणजे 2 रो मधलं अंतर 9 आणि 2 झाडांमधलं 7 अंतर, अशा पद्धतीने लागवड आहे। आणि व्हरायटी कोणती आहे आपली? शेंद्रा आहे ना, शेंद्रा व्हरायटी म्हणून आहे। अतिशय योग्य व्यवस्थापन केलेलं आहे। आणि किती झाडं बसले साधारणपणे? 1500 झाडं बसले। 2.5 एकर मध्ये 1500 झाडं बसलेले शेतकरी बंधूंनो, बघा की फार मोठं व्यवस्थापन आहे। आपण या ठिकाणी कुंपण वगैरे बघू शकता। तर मला एक सांगा की आपली बाग आता सेटिंग बऱ्यापैकी झालेली चांगली आणि तर हे आपल्याला कशा पद्धतीने फायदा झाला, सेटिंगला काय फायदा झाला? हे आम्ही पुष्पराज वापरलेलं होतं। काय पुष्पराज? याच्यात मग अर्धाचं प्रमाण आहे याचं, फार फायदा झाला। कळी मध्ये जास्त निघाली, अच्छा, कुसकाच काही झाली नाही आणि सगळं सेटिंग झालेलं आहे। तर शेतकरी बंधूंनो, फार्म ग्रो सोल्युशन या कंपनीचे पुष्पराज अर्धा मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये या शेतकरी बांधवांनी वापरलेले आहे आणि त्याच्यामुळे काय झालं की शेतकरी बांधवांना मादी कळी जास्त निघाली आणि सेटिंगला कसा फायदा झाला का? भरपूर लगेच फायदा झाला, म्हणजे 15 दिवसात बाग सेटिंगवर आला। म्हणजे याच्यामध्ये मेल आणि फिमेल असे 2 फ्लावर असते, तर फिमेल फ्लावरची संख्या जास्त निघाली याच्यामध्ये। फार्म ग्रो कंपनीचे पुष्पराज याचे रिझल्ट तुम्हाला चांगले वाटले? वापरायला पाहिजे शेतकरी बांधवांनी। मला एक सांगा की आता साधारणपणे एका झाडावरती किती सेटिंग असेल, किती संख्या असेल? सेटिंग भरपूर आहे ना, 100-125। आता मला याच्या अगोदर एक आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की ही जी लागवड आहे ती लागवड कधीची? 2022 ची। शेतकरी बंधूंनो, 2022 ची ही लागवड आहे। 1500 झाड 2.5 एकरामध्ये टाकलेले आहे। आता त्याच्यानंतर हे पहिलाच बहार आहे का आपला? पहिलाच बहार पकडलेला आहे। साधारणपणे 100च्या पुढे फळ आहे त्याच्यावरती। त्याच्यामध्ये आता 2 दिवसापूर्वी सांगायचं तात्पर्य हे की 2 दिवसापूर्वी पाऊस झालाय, अजूनही भरपूर फुलं होते झाडावरती, ते गळून गेले, पण ही सेटिंग भरपूर प्रमाणामध्ये झाली। ते पुष्पराज फुलकळीसाठी अर्धा मिली प्रति लिटर पाणी या पद्धतीने वापरलेलं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं भेटलं? संदीप सरांचं। म्हणजे संदीप सर आहे, संदीप तेलंगरे सर, तर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बाग आतापर्यंत आणलेली आहे। सुरुवातीपासून म्हणजे छाटणीपासून, त्याच्यानंतर डोस भरण्यापासून तर आताचे सगळे स्प्रे त्याच्यामध्ये संदीप सरांनी सजेस्ट केलेले पुष्पराज आहे। तर त्या पुष्पराज मध्ये हे केले। मला तुमचा मोबाईल नंबर सांगा ना। 8956289411। तर हे शेतकरी बांधवांचा हा मोबाईल नंबर आहे। तर त्याच्यामध्ये त्यांच्याशी आपण कनेक्ट होऊ शकता। तर त्याच्यामध्ये हे पुष्पराज वापरलं। आता त्याच्यानंतर मला एक सांगा की हे जे फळबाग आहे किंवा डाळिंब आहे, या डाळिंबाला मर रोग आणि तेल आहे याचा जास्त अटॅक दिसून येतो, तर आपलं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? आमच्या बागेवर तर आतापर्यंत काही दिसून आतापर्यंत नाही, म्हणजे तेल असेल किंवा मर रोग असेल याला अजून काही काहीच नाही। म्हणजे बघा की शेतकरी बंधूंना सगळे जे फळे ती फळं सुरक्षित जे आहे ते आहे, त्याचं कारण हे की जे केमिकल आहे त्या केमिकलचा कमी प्रमाणामध्ये केलेला वापर आहे आणि हे जे पुष्पराज आहे हे टोटली ऑर्गॅनिक आहे आणि याच्यामुळे काय झालं की त्याच्यामुळे याला कुठलंही नाही, शिवाय मधमाशी
मधमाशीवरती कुठलाही इफेक्ट होत नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा याचा. इफेक्ट झाला नाही, मधमाशी उलट अट्रॅक्ट होते आणि जास्तीत जास्त सेटिंग होते. तर त्याच्यानंतर अजून काय वापरलं आपण याच्यामध्ये सांगा. हे काय शक्तिबहार आहे, शेतकरी बंधूंनो हे फार्म ग्रो सोल्युशनचं शक्तिबहार आहे. तर सर मला सांगा याच्याबद्दल. हे आपण सेटिंगसाठी दिलं होतं. हा मादी कळीची संख्या आम्हाला पुष्कळ वाटली. मग सेटिंग होण्यासाठी बुवा शक्तिबहार दिला आम्ही. एकाच 1 ml चा डोस दिला. हा म्हणजे 1 लिटर पाण्यासाठी 1 मिली. हा त्याच्यासोबत NA दिलं आणि बोरॉन दिलं. बोरॉन दिलं. असं कॉम्बिनेशन दिलं. ओके. खालनं आम्ही के गोड म्हणून येते, हा के गोल्ड. के गोड दिलंय 5 लिटर एवढ्या प्लॉटला. अडीच म्हणजे 1500 झाडांना 1500 झाडांना 5 लिटर के गोल्ड दिलेले आहे. शेतकरी बंधूंनो हे के गोल्ड आहे जे फुलकळी निघण्यासाठी जे मदत करतं. तर ते याच्यामधून चांगल्या पद्धतीनं रिझल्ट भेटलेला आहे. म्हणजे हे जमिनीतून दिलं आणि त्याच्यानंतर पुष्पराजचा स्प्रे घेतला आणि त्याच्यानंतर शक्तिबहारचा किती दिवसांनी घेतला. शक्तिबहार एक 8-10 दिवसांनी. म्हणजे पुष्पराज दिल्यानंतर पुष्पराज जे काडी त्या काडीतून फुल बाहेर फेकण्यासाठी काम करतं आणि त्याच्यानंतर शक्तिबहार आहे ते शक्तिबहार सेटिंग आणि त्याचा जो देठ आहे फुल जे बाहेर फेकलेलं असतं आपण इथं बघू शकता की हा जो देठ आहे हा देठ कडक आणि टणक करण्यासाठी किंवा त्याचं टिकून ठेवण्यासाठी काम करतं, फुलगळ कमी करतं. अशा पद्धतीने हे के गोल्ड आहे, शक्तिबहार आहे, पुष्पराज आहे. आता अजून याच्यामध्ये आपण बाकीचे रेग्युलर स्प्रे घेतले असतील. खालून कसं दिलं न्यूट्रिशन वगैरे कसं काही. सुरुवातीला बेसल डोस दिलेला होता. त्यानंतर आम्ही याला ट्रायकोडर्मा व्हिरिडी दिला. त्यानंतर सोडोमोनस दिलं. त्यानंतर पॅसिलोमायसिन लिलिसिस दिलं. असं आम्ही बॅक्टेरिया विद्यापीठाच्या ज्या बॅक्टेरिया येतात तर त्या बॅक्टेरियावरही आम्ही जास्तीत जास्त भर दिलं. त्यानंतर नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहे, फॉस्फरस सॉल्व्हंट बॅक्टेरिया आहे आणि केवोडमध्ये तर पोटॅशियम सॉल्व्हंट बॅक्टेरिया आहेतच. त्याचा खूप बेनिफिट मिळाला. त्यामुळं बेनिफिट म्हणजे फायदे असे आलेत किंवा मर सूत्रकृमी, फ्युझारियम, रूट रॉट, कॉलर रॉट, पिथियम फंगस या ज्या फंगस आहेत या कंट्रोलमध्ये राहिल्या. म्हणजे पाऊस पडून पण आता 4-5 दिवस पाऊस झाला सततचा. इथनं 3-4 किलोमीटर अंतरावरही खूप तेलकट डाग आलेत प्लॉटमध्ये, परंतु यांच्या बागेमध्ये तेलकट डाग वगैरे काहीच दिसत नाही. तुम्ही बघू शकता. सरांच्या माहितीवरून मला असं एक लक्षात आलं की या ठिकाणी आपण बघा की केमिकलचा कमीत कमी वापर. तर या ठिकाणी ऑर्गॅनिक जे फार्म ग्रो सोल्युशन कंपनी याचे बऱ्यापैकी प्रॉडक्ट वापरले, बाकीच्याही कंपन्यांचे वापरले, काही प्रायव्हेट कंपन्यांचे जे बॅक्टेरिया तेही सुद्धा वापरलेले आहेत. आणि अशा पद्धतीने हे योग्य व्यवस्थापन संदीप सरांच्या मार्गदर्शनाखाली दादांनी केले आणि त्याचा नक्कीच त्यांना फायदा झालेला आहे. तर आता साधारणपणे आपल्याला फुगवणीला आता हे बाग काढायला किती दिवस लागतील साधारणपणे, एक अंदाज तुमचा काय वाटतो कधी निघेल? 4.5-5 महिने लागतील. 4.5 आता सेटिंग झालेली आहे. तर इथून पुढे 4.5 ते 5 महिन्यामध्ये हा बाग निघू शकतो. आणि टोटल आता मला संदीप सर सांगा की हे जे 1500 झाडे, या 1500 झाडामध्ये साधारण तुमचा काय अंदाज किती उत्पादन निघेल? प्रति झाड आपण 30 किलो या प्रमाणे जरी पकडलं तर 15-45 म्हणजे एवढा 40-45 टनाच्या आसपास. आणि बाजार काय राहतील साधारण तुमचा काय अंदाज आहे? मला एक टेंटेटिव्ह. आता आम्ही बघू जेवढं शक्य आलं तेवढी छान युनिक क्वालिटी बनवायचा प्रयत्न करू. हा म्हणजे क्वालिटी निसर्गाने साथ द्यायला. बरोबर. आणि शेतकऱ्याचं सगळं निसर्गावरती अवलंबून असतं. त्याच्यामध्ये डाळिंबाची साईज तर 100% येईल मला असं वाटतं, कारण की त्याची जी सेटिंग झालेली लवचिकता आहे, पानं आहेत त्याच्या, याच्यामध्ये अतिशय सुंदर असे रिझल्ट या ठिकाणी दिसत आहे. आणि याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो की केमिकलचा कमीत कमी वापर आणि जे ऑर्गॅनिक आहेत बॅक्टेरिया आहेत यांचा जास्तीत जास्त वापर. तर त्याच्यामध्ये काय केलेलं की यांनी जास्तीत जास्त प्रॉडक्ट वापरल्यामुळे त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. आणि अशा पद्धतीने आपणच कॅल्क्युलेशन करा. डाळिंबाचे सध्याचे बाजार बघा 45 टनापर्यंत हे उत्पादन निघू शकतो. कदाचित त्याच्यापेक्षा पुढेही जाऊ शकतं, परंतु नक्कीच दादांनी सांगितल्याप्रमाणे शेवटी निसर्गावरती शेतकरी अवलंबून आहे. निसर्गाने साथ दिली तर कोणाच्या अनुदानाची गरज नसते, कोणाच्या मदतीची गरज नसते, पण योग्य व्यवस्थापन त्यांना योग्य मार्गदर्शन झाले, योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन झालेलं आहे. आणि त्या मार्गदर्शनाच्या आधारावरती यांचा अतिशय सुंदर असा बाग आलेला आहे. शेवटी मला एक सांगा की कंपनी हे जे फार्म ग्रो सोल्युशन कंपनीचे जे प्रॉडक्ट वापरलेले याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मला 1-2 वाक्यात सांगा. मस्त आहे प्रोडक्ट, एकदम भारी आहे, चांगले. तुम्हाला रिझल्ट दिसले, रिझल्ट जाणवले, तर त्याच्यामध्ये रिझल्टचे तुम्हाला परिणाम लगेच दिसून आले. म्हणजे पुष्पराज असेल, त्याच्यानंतर शक्तिबहार असेल, के गोल्ड असेल, हे झटका सुद्धा वापरलेले. याच्यामध्ये शेतकरी बंधू झटका कितीने वापरले तुम्ही? अर्धा मिली प्रति लिटर पाणी या पद्धतीने वापरलेले. त्याच्यामुळे पानांची जी साईज आहे, रुंदी ती वाढलेली आहे, कळी पॅक झालेली आहे. या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये कॉम्बिनेशन मध्ये संदीप
संदीप सरांच्या मार्गदर्शनाखाली यांनी वापर केला. नक्कीच आपण सर्वजण त्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा देऊया, त्यांचे चांगले पैसे हो, चांगला बाग हो हीच अपेक्षा ठेवूया. आणि हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी की बरेचसे प्रोडक्ट मार्केटमध्ये असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. संदीप सरांच्या मार्गदर्शनाखाली या पद्धतीने ऑर्गॅनिक प्रॉडक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचले, बॅक्टेरिया पोहोचल्या आणि त्याचा त्यांना चांगला फायदा झाला आणि त्यांना त्याच्यातून त्यांना चांगलं उत्पादन भेटेल ही अपेक्षा आपण या ठिकाणी करूया मित्रांनो. त्याचबरोबर या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन हे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढे येणार नवनवीन व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो, इथेच आपली रजा घेतो. दादा धन्यवाद, नमस्कार. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.